नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांनी. संध्याकाळचं बघा भाजी टाकली घरात शिगडीवर, मटकीची डाळ, एक कांदा चिरला ना, एक टमाटर चिरलं ना, आमटी टाकली त्याची घरात शिगडीवर. म्हणलं आता इथं शेंगा भाजावं. त्या आजीचा हाय सोमवार, फराळीचं म्हणते मी शाबू खात नाही. मग म्हणलं शेंगा तर जरा भाजावं. त्या तिनं दुपारी सोडलाय सोमवार. म्हणलं शेंगा भाजावं ते म्हणून काही तव्यात काढले ते शेंगा बघा. तवा लोखंडाचा तव्यात काढले ते. म्हणलं चल पेटवावे आता. भाकरी काय 2-4 करायच्या, पण शेंगा भाजल्या इथं चुलीवर. घरात बी तेवढी भाजी टाकूच तर उभा राहून तिथं मला किचन कट्यापाशी घाम फुटला, म्हणून शाना आली बाहेर. आणि ताईन भाऊजी ही करते ती दारा काढते ती म्हशीच्या. मस्त राटलेत सगळी, एकच म्हैस आहे तेवढी दुधाची. गाबणी आहे ती मस्त बाकीची. एक देते दूध, तेवढं बसले ते काढाय दोघं. यांनी बी कटाळलं, वरच्या रानात गेलं तर भिजवायला, इकडे पळ तिकडे पळ. आणि ती कूलर चालू करून झोपल्यात. म्हणलं बुके असते आता लवकर रोज जेवत्याला म्हणून काढून टाकलंय घरात. तर आता जेवायला बी उठणार तर काहीच नाही, तर झोपल्यात कूलर लावून घरात. ठेवले बघा तवा. कोण आहे गुडल्या? ए बापू आहे का तू? एक ताट काढून आण, आपण जेवतो का नाही तसलं ताट एक रॅकचं काढून आणतो का? आण जा. दूध पिले ती आजीला, चहा केलता त्यातच घोट घोट चहा दूध दिले ती. मस्त नाही नाही म्हणत होती मी. वाटतं की अजून लेकरं आशा करून बसते. ती किती एक घोटभर चहा वत्ती, वाटीभर दूध देते. म्हणलं नाही देत, कोणालाच देत नाही म्हणलं चहा. आज पण दिला सगळ्यासनीच घोट घोट. शेंगा भाजले म्हणजे घरच्या शेंगा आहे त्या भाजण्या वाचल्या. उलताना हा उलताना काय उलताना तवा मी घेऊन आलती आता. भाकरी करायच्या. भाकरी करायची पण आणते की आधी. शेंगा भाजाय मुलकाचा टाइम लागतोय, खमंग चांगल्या भाजायला. आले बघ पोरग घेऊन. आणत्या झोपलं बघा, दूध पिलं तसं झोपलं. दिवसभर कडा 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 करतय. मी झोपली दिवसा, पण पोरगी झोपली नाही. फोन दीदी मी झोपली होतो. फोन बघतच झोपली. हा फोन दिसला कुठं का कुठ. मोनाला येतय, ह्याला येतय बापूला, बापू गुडीला येतय लॉक काढायला. ते ह्यांच्याकडून काढून घेतीन, बघत बसते कुशालच्याला. आजी राहिली बघा, आपल्या आईला बघायला जायचं आहे म्हणून. नाही आजी राहिली, चालली होती लगेच दुसऱ्या दिवशी सगळी चालली का त्यांच्या सगळं जाती बाया म्हणली. मी बघायला जायचे म्हणलं तिकडे का. मग म्हणली लागू दे 4 रोज लागू दे, किती लागू दे, येतीच म्हणली बघायला. म्हणून राहिली. करमत आहे का आजी? करमतंय की, हा करमतंय की. आता काय करावं, करमावंच लागतंय 4 दिवस. एक आजी गेली तर आज. आता तिला राहा म्हणून बी चालत ना. तिचा इवाय आजारी आहे या. झोपून हाय कुठं काय ते तांदूळ बारीक करून शिजवून करून मला बी चारते ती. पुन्हा एकटीला जाणं होत नाही. हाय तुझी हा. गाडी म्हणून गाडी जायची बघून यावं आणि म्हणलं. एकदा गेलं का पुन्हा तिथनं येणं होत नाही तिला. नाही ग, तिचा बी बिचारीनं आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन केलं तर माड्याला लय सकाळी आमच्या आयांना पहिली होती तिकडं राहायला माड्याला दारपळ्याला. ऑपरेशन झालं तर सगळं करून दवाखान्या रोजची रोज डबा देऊन माझ्यासाठी लय तिनं माझ्यासाठी चांगली जटलेली आहे. आता म्हणेन मावशीला येणं कुठलं होतंय म्हणलं हाय का तरी सैतानी. त्याच्याच गाडीत जायची होती, पप्पूच्याच गाडीत जायची होती, पण म्हणले तिची गाडी फुल झाली. हां गाडी फुल झाली. मग म्हणलं आता हे ज्या गाडीत जावं म्हणलं यावा बघून. पुन्हा तिचं हिथं असती शेटपळा म्हणजे नसती गेली, पण आता तिकडे केलं ऑपरेशन म्हणून तिकडे जायची बारी आली. आता काय करा, हाय सोबत ही बी येते. उद्या दिवस बघून पाहुणा ह्याच्या सांगा नेतो म्हणल्या ते. मग काय तिथं काय राहायचंय का काय, यायचं 1 दिवस राहून लगेच सकाळच्या पारी माघारी. काय म्हणतील तसं त्यांनी. आपल्याला त्यांच्या काय मनाने गाडीत आता बसायचं. कसं महागाई बघाय नेलं तेवढंच लय झालं. 2 लाखाचं झालं. आपल्याला तर कळतंय का पुण्याला जायचं आणि यायचं आणि माघारी येणं. आता काय सैतानी हाय मी तर म्हणून. म्हणलं होतं आजी मी जातो, पोरं बिरं सगळी ठेवते. आणि म्हणलं तर आपण दोघी जाऊ इष्टीनं, पण पाहुणा नाही म्हणलं म्हणलं येतो इष्टीनं नको म्हणलं. म्हणलं. उन्हा तानाचं अपदा करत नको म्हणलं. आणि आणि ऊन मला बी बी इष्टी सोसत नाही. इष्टीनं बोंडाळ तर तिला इष्टीला जेवण जात नाही काय नाही ग. आमची आजी माळकरी आहे बघा. तर एक वारी चुकवत नाही, सारखी पंढरपूरला असती. येते पंढरपूरला तिथनं किती 50 किलोमीटर इष्टी पकडून. ती म्हणते देवाला आल्यावर यायचं नसतं, येत नाही इकडं. मग आता कसं घरी वारी पुसून आपल्या घरी जायचं, देवाला जायचं येताना जाताना. मग जवळ आहे पण ती सारखी म्हणते दोघं बी जा जा जावा.
काय आवाज येत नाही. मालक बी तिचं सारखं कोकत्यात येत जा जात जा. आता लय ती मला इथनं वाटतं किती लांब आहे. आम्ही बी तुमच्या नादाने वारीला म्हणते ती. तुमच्या वाने आम्हाला बी घडत येता आलं तर तुमच्या संग आम्ही आम्हाला बी येऊ वाटतं. लय दिवस झाला यायला नव्हती. पहिल्या झालं की आता वर्षात 3 वर्ष झालं की मला आलती त्या. पहिल्या वर्षात आलती पहिल्या वर्षात झालं आमच्या आत्याचं इथनं गेली त्या दिवशीच. त्या दिवशी तिचा चुलत भाव वारला. माझा चुलत भाऊ वारला होता म्हणून ती राहायला गेल्या बी वर्षी बनलं नाही. बरोबर वर्षात आलं. हा म्हणजे 3 वर्ष भावाचं झालं सोडून. की 3 वर्ष झालं. भावाचं सोडून नाही आहे आलं. त्याच्यामुळे मला आलं नेमकं एकाच जाग्याला यायचं ना दोघा. त्याच्यामुळे येणं झालं नाही. आणि आमच्या इकडं माहेराकडे कसं असतंय पहिले एकच वर्ष श्राद्ध घालते ती असं इकडच्या पुण्यतिथ्या घालत नाही ती. त्यामुळे गेल्या वर्षी झालं तिथलं पहिलं वर्ष श्राद्ध. तिथे घालतच नाही त्यात आणि घालते तिथं कुठं घरगुती घालते ती मग त्याच्या मनाची हवस आहे घालतं कोण काय नाही आलं गं उडून? घालत त्याला. काय ग अगं काहीतरी उडवून आलं बघ. नाही ग मम्मी बघ ते बरं, विष्ट हे आलं का लुगड्यावर त्या वास येत नाही काय नाही काहीतरी उडून गेलं. इकडे गेलं. असल्या लुगड्याचं भ्या वाटतं. जरा जपूनच ही चुलीवर करत जा. ही पगडत हे लगे उसक ही झालं की लागत हे होतंय बघ त्याला. असली लुगडी अशाची ती बापाने सांडशी आणतो का बापाने आणतो. आण हे बरं काम पोरींच्या महागा हे बरं आपलं करायचं धुणं पाणी भर आईच घरचं सरत नाही. घरचंच की मग पण घरचं तरी करावं लागतंय की. लय करतो त्याच्या. नाही वाळलेल्या आहे त्या काढ नाही लय लागत त्याला. कर आपल्या म्हणजे मग काळे भांगर शेंगदाणा घालायचा. ही बारकी लेंडी असते का नाही ती उडाली ग तसं दिसते का. आता दुसरा तवा स्वयंपाक ह्याला ठेवू. अजून एखादा गाणं वाचावं आणखी पळवत आहे बाळा सांडशी सांडशी. दिली की पुरं पक्काड. खाते तुला. हातेली की मग घर झाली हो खा. मम्मी असं टाकल की कणिक मळून ठेवली का भाकरी टाकायच्या त्या. असं तिकडे टाकल. कणिक मळून ठेवली का भाकरी नाही चपात्या नाही ती तुला खात भाकरी टाकते की टाकायची. कालवण बनवलं का ठेवलं का टाकले काल शिकडे शिजते दमानं. शिजाय टाकलं का. फोनवर बोललेलं स्पीकरवर टाकला ऐकाय येतं मी म्हणते आवाज कसा येतो. मी म्हणते बाई कोणाची भांडणच लागली. ती ऐकत कोण आलाय ती बोलती ना हा बरोबर आहे. मला वाटलं स्पीकरवर टाकलाय का नाही ते आवाज येतोय लई. थोडे अजून भाजते शेंगा का तिथं नाही का शेंगा काढायचं. मग आहे. कणिक भरली म्हण की शेंगाने. नाही कच भरली कमी आहे. मग तरी वर्षीभर लागते पुढच्या बाद झाल्या आपल्याला आपण कुठे सारख्या खातोय अशा बाजूने आणि आणि कालवणाला बी मस्त कालवणाला लागतं. बी आता आम्ही ठरवलंय आणायचंच नाही शेंगदाणच फोडून घालायचं खायचं. नाही नाही काय शेंगदाणा ओला असतं तर त्याचा जोक शेंगदाणा घातल्यावर बी आणल्यावर बी त्याच्यात नेहमी बाद निघतात ओला असतात. घरचं कसं ऐकलंय ग. घरचं खायला लय चांगलं असतं. लेकरं बाळा बी खाते ते घरचं मन मोकळा असतं. अजून हराळीला राळीला असलं नसलं तरी 4 शेंगा मुठभर घेतल्या खाल्ल्या तरी पोट भरतोय. कुठे ती शाबण बघर तर खाऊ वाटते. शाबू नका म्हणली आज नाही खाऊ वाटत. म्हणलं लायलं ना हाय ती बाजाव तर म्हणलं ह्यानी मला म्हणतो नाही आजीला आवडत. शेंगा गायला खायला. पण आवडत नाही खाऊच वाटत नाही आपल्याला तर. तेलकट आजीला आवडत नाही. अशी शेंगा पेड्यावने अशा काय गरज आहे सांग. घुंगरे आहे ते की देशी शेंगा आहे शेंगा देशी शेंगा. खायासाठीच केलता आम्ही आम्हाला काही पिकाची नव्हती अशा. एवढं गाणं भाजते आजी जेवायचं. आजी उपास सोडलाय का तिने काय नका मला मी सोडलंय. सकाळी अमृत सकाळी चपाती केली आंबरस चपात्या खाल्ल्या तेच बटाट्याची भाजी केलती. बटाट्याची भाजी